मुंढवा जमीन घोटाळ्यासंदर्भामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याच्या बातम्या येत आहेत. याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ज्यावेळेला ही समिती नेमली तेव्हाच मी म्हटलं होतं की ही समिती काही करणार नाही, वारंवार मुदतवाढ घेईल आणि सरते शेवटी सगळ्यांना निर्दोष सोडेल. याचं कारण असं होतं की या समितीमध्ये जे सदस्य होते त्या सदस्यांचेच असे प्रकार थांबवण्याची, असे प्रकार होऊ न देण्याची आणि झाल्यास कारवाई करण्याची जबाबदारी होती. परंतु तसं न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हा घोटाळा होऊ दिला गेला आणि पुन्हा त्याच लोकांची समिती नेमली होती. त्याच्यामुळे याच्यातून काही घडणार नव्हतंच. आता जो काही अहवाल दिलाय असं म्हणतायत त्याच्यामध्ये पार्थ पवारांची कुठेही सही नाही, त्यांचं नाव कुठेही नाही, त्यामुळे ते निर्दोष असल्याचं गृहीत धरलंय. जबाबदारी दिग्विजय पाटील म्हणजे ज्या कंपनीच्या नावावर हा व्यवहार झालाय त्या कंपनीचे 1% पार्टनर दिग्विजय पाटील, जमीन विकणारी शीतल तेजवानी आणि संबंधित नोंदणी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आलेला आहे असं म्हटलंय. 29 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी या सर्वांकडून वसूल करावी, म्हणजे याच्यातून जे खरेदीदार आहेत त्यांच्याकडून वसूल करावी. मुद्रांक शुल्क जरी व्यवहार रद्द झाला तरी भरावाच लागेल असं या व्यवहारात म्हटलेलं आहे. याच्यामध्ये सारांश असं आहे की जमीन व्यवहारात गैरव्यवहार आढळले पण पार्थ पवार यांचा थेट सहभाग सिद्ध झाला नाही. त्यामुळे जबाबदारी कंपनी आणि इतर व्यक्तींवर टाकण्यात आलेली आहे. आता हा सगळा प्रकार म्हणजे काय आहे हे कदाचित ते अधिकारी सांगू शकतील, कारण व्यवहार कंपनीबरोबर झालेला आहे, तो व्यवहार खाजगी व्यक्तीबरोबर नाही झालेला. त्यामुळे कंपनीचे अधिकारी कसे जबाबदार नाहीत, कंपनीचे पार्टनर, याचा खुलासा काय कुठे त्यांनी केला असेल असं मला वाटत नाही. खरं तर हा ज्या पद्धतीचा अहवाल दिला जातोय किंवा दिला गेला आहे असं सांगितलं जातं त्यातून राज्यातील आणि देशातील बिल्डर्स खुश होतील. कारण कुठलाही बिल्डर फ्लॅटचा व्यवहार करायला पुढे येत नाही तर त्याचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जातात. त्यावेळी पुढे काही गडबड झाली तर आता बिल्डर म्हणू शकतील की आमचा काही संबंध नाही, आम्ही फक्त सह्या करणारा आहे तो जबाबदार आहे. त्यामुळे हा जो एकूण अहवाल आहे त्या अहवालाला कायद्याच्या भाषेत जरी बसवलं असलं तरी तो कायदेशीर नाही. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या ज्या गोष्टी आहेत लीगल त्याला सगळे जबाबदार असतात. बेकायदा गोष्टी असतील तर कंपनीचे सगळे पार्टनर, सगळ्या जे अधिकारी आहेत ते त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येतो. म्हणजे जर या व्यवहारामध्ये बेकायदेशीर काय आढळलं तर त्याची जबाबदारी सगळे पार्टनर आणि अधिकाऱ्यांवर आहे. परंतु शासकीय अधिकाऱ्यांना ती जबाबदारी दिसली नाही. याचं कारण हा सगळा अहवाल हा राजकीय साठमारीच्या आधारावर आलेला आहे. म्हणजे काही झालं तरी पार्थ पवार यांना निर्दोष सोडायचंच, यासाठी अधिकाऱ्यांनी आपलं रेप्युटेशन पणाला लावलेलं आहे आणि हा अहवाल दिलाय असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना जर आपल्या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, कायद्यानुसार सगळं चालतंय असं वाटत असेल तर त्यांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे आणि खरे दोषी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु सध्याच्या काळामध्ये कायद्यापेक्षा राजकीय साठमारीला जास्त महत्त्व असतं. सामान्य माणसांसाठी कायदा वेगळा आहे आणि राजकीय दबंगांसाठी वेगळा आहे असा एक संदेश या अहवालामधून गेलेला आहे. ते जे काही चित्र आहे ते पुसून टाकावं लागेल. जर आपल्या राज्यात कायद्याचं राज्य आहे असावं किंवा आहे असं वाटत असेल तर ते तसं करावं लागेल. परंतु मुख्यमंत्री खरंच तसं करतील का, की पुन्हा एकदा राजकीय साठमारीचं वर्चस्व जास्त ठरेल हे येणारा काळ ठरवेल. परंतु हा अहवाल हा एकूणच आता काय होईल की आता कोणीही व्यवहार करेल कंपनी स्थापन करून, उजेडात आला उघडकीस आला तर ठीक आहे, अन्यथा सगळं परत देता येईल आणि निर्दोष सुटका करून घेता येईल. त्यामुळे आता जास्त जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे.
त्यांनीच आता याच्यातून मार्ग काढला पाहिजे.